यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. अंतुर्ली येथे सापडलेल्या संशयित मृतदेहाचा काही तासात उलगडा. 2 आरोपींना अटक. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळ आढळलेल्या संशयित मृतदेह प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडा करत 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख प्रमोद प्रल्हाद तायडे, वय वर्ष 42, राहणार नरवेल, तालुका मुक्ताईनगर अशी झालेली आहे. 16 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास सुंदर पातवंडी ते नाचनखेडा, तालुका मुक्ताईनगर मार्गावर ही घटना घडली. या प्रकरणात अजय भिका नाईके आणि अमृत भिका नाईके दोघे राहणार नरवेल यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद तायडे मोटारसायकलवरून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून पळ काढल्याप्रकरणी आणि हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात समोर आलंय. गंभीर जखमांमुळे प्रमोद तायडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 238, 3-5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंतर त्यांनी घटनास्थळ पाहिलं आणि सांगितलं की साहेब इकडे तो मनुष्य पडलेला आहे, त्याच्या डोक्याला मागच्या बाजूला एक जखम आहे आणि त्याचे पाय हा खरचटून त्याचे नख वगैरे निघून गेलेले आहेत. बॉडी जी आहे ती संशयास्पद मृत्यूच्या याच्यात असल्याने तात्काळ आम्ही तिथे गेलो. माननीय SDPO साहेब, बारबोले साहेब यांनी घटनास्थळाला व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्या पाठीमागे खरचटल्याच्या आणि डोक्याला एकच जखम आहे आणि त्याचे पाय हा घासून झिजून त्याचे नख वगैरे गेल्याचे दिसून येते. एकूण शरीराची परिस्थिती पाहिल्यास तो अपघाताचा प्रकार वाटत होता, परंतु तिथे अपघात होण्यासारखं कुठलाही भौगोलिक स्थिती नसल्यामुळे तिथे तो संशय आम्हाला निर्माण झाला आणि मग त्याचा आम्ही तपास सुरू केला. तपासामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी आदल्या दिवशी तो कुणाबरोबर होता, कुणाच्या संगतीने तो फिरत होता याबद्दल चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की तो आदल्या दिवशी त्यांच्या गावातील त्याचा मित्र प्रमोद, जो मृतदेह आहे तो प्रमोद तायडे यांचा होता, तर त्याचा मित्र अजय नाईके म्हणून याच्याबरोबर फिरत होता. त्यामुळे त्या अनुषंगाने अजय नाईकेला आम्ही बोलवलं असतं. तर अजय नाईके यांनी सांगितलं की मी सकाळी मृतदेह तो गावातल्या लोकांना दाखवलेला आहे आणि मग त्याच्याकडे चौकशी करत असताना आम्हाला थोडंसं संशय आला. मग आम्ही त्याला खोलात जाऊन विचारणा केली. तर खोलात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जो मयत आहे प्रमोद तायडे आणि अजय नाईके हे दोघं काल एकत्र होते. ते संध्याकाळच्या वेळी दारू पिले आणि जेवणासाठी त्यांच्या बहिणीकडे पातोंडी, सुंदर पातोंडी मार्गे पुढील त्यांच्या बहिणीचं गाव आहे नाचनखेडा म्हणून, बुरहानपूर जिल्ह्यामध्ये, मध्य प्रदेशच्या. तर त्या नाचनखेड्याला रात्रीच्या जेवणासाठी हे जात असताना पातोंडीच्या समोर जिथे नवीन रस्त्याचं काम चालू आहे तिथे जुना रस्ता आणि नवीन रस्त्याच्या दरम्यान एक खटकी तयार झालेली आहे. त्या खटकीवरून गाडी उडाल्यामुळे तो मागे बसलेला जो प्रमोद तायडे आहे तो वरून खाली पडला आणि त्याच्या मागे डोक्याला मार लागला आणि त्याच दरम्यान तो पाठीवर घासला गेला. आता ते डोक्याला मार लागल्यानंतर तो तिथेच जागेत बेशुद्ध झाला. त्यामुळे हा जो अजय नाईके आहे हा घाबरून गेला. अजय नाईकेने तो जो मयत झालेला किंवा बेशुद्ध अवस्थेत असलेला प्रमोद तायडे आहे याला घाबरून तिथे शेजारी जवळच्या बाजूला केलं. त्यांनी त्याच्या भाऊला घेऊन आला आणि त्या दोघांनी मिळून ते प्रेत त्यांच्या गावाच्या बाजूला म्हणजे नरवेलच्या दिशेने घेऊन आले आणि त्यांनी त्या शेतात टाकून दिलं. यांचा संशय येऊ नये म्हणून त्यांनी परत गावातून अजय नाईके यांनीच ती प्रेत किंवा त्या प्रेताची विटंबना होऊ नये म्हणून ते गावातल्या लोकांना आणून ते प्रेत दाखवून दिलं की ते असा तो पडलेला आहे. त्याच्या या पूर्ण कबुली जबाबामध्ये ज्यावेळेस त्यांनी ते आमच्याकडे कबूल केलं त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरचे जे एव्हिडन्स आहेत ते
आणि अजय नायके यांनी सांगितलेली हकीकत ही मॅच झाली, हे सुसंगत आढळली. त्याच्या सुसंगती आढळल्यामुळे आणि ही संबंधित जे चौकशी आहे त्यावेळी मयत जो प्रमोद तायडे आहे त्याचे नातेवाईक ईश्वर तायडे आणि पत्नी यांच्या समक्ष ही चौकशी झाली. त्या सदर यामध्ये कुठले कलम दाखल करण्यात आलेले सर? यामध्ये जे फिर्यादी आहेत आपले ईश्वर भगवान तायडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 105, 238 आणि 3.5 संगनमत या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.